नमस्कार मंडळी. चला आज आपण एका मस्त प्रवासाला निघूया, भारताच्या नद्यांच्या प्रवासाला. आता बघा, या नद्या म्हणजे फक्त पाण्याचे ओघळ नाहीत, तर त्या आपल्या देशाच्या जीवनरेखा आहेत खरं तर, ज्यांनी आपला इतिहास, आपली संस्कृती घडवली आहे. आणि हो, हा जो आपला माहितीपूर्ण प्रवास आहे तो श्री प्रकाश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. चला तर मग सुरुवात करूया. पण एक मिनिट, या जीवनरेखांमध्ये ना एक मोठं रहस्य दडलंय. आपल्याला शाळेत काय शिकवलं? पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहतं, बरोबर? मग विचार करा, भारतातल्या बहुतांश नद्या पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराकडे जातात, पण मग नर्मदा आणि तापीसारख्या काही मोठ्या नद्या त्या उलट्या का वाहतात? म्हणजे पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन का मिळतात? आहे की नाही इंटरेस्टिंग? चला आज हेच कोडं सोडूया. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपल्या नद्यांची एक ओळख करून घेऊ. मग बघूया पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये काय फरक आहे. आणि शेवटी या नद्या जीवन कसं देतात आणि कधीकधी त्यांच्यामुळे वाद कसे निर्माण होतात यावरही एक नजर टाकू. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, भारताच्या नद्यांची ओळख. आता बघा, आपल्या भारतीय द्वीपकल्पावरच्या नद्या आहेत ना, त्यांची विभागणी मुख्यत्वे करून त्या कोणत्या दिशेला वाहतात यावर अवलंबून आहे. आणि यालाच म्हणतात भारताचा महान जलविभाजक. यांनाच आपण प्रायोद्वीपीय नद्या असंही म्हणतो. आणि यांचं वर्गीकरण अगदी सोपं आहे. काही नद्या पूर्वेकडे जातात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात, तर काही पश्चिमेकडे जातात आणि अरबी समुद्राला मिळतात. बस एवढ्या साध्या विभागणीतच त्यांचा प्रवासाचं सगळं रहस्य दडलंय. चला आता त्या नद्यांबद्दल बोलूया ज्या सरळ देशाच्या नैसर्गिक उताराला फॉलो करतात, म्हणजे आपल्या पूर्ववाहिनी नद्या, ज्यांचा प्रवास थेट बंगालच्या उपसागराकडे होतो. आणि यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे गोदावरी. गंगेइतकंच तिला पवित्र मानलं जातं, म्हणूनच तिला दक्षिण गंगा असंही म्हणतात. आणि हो, ही आपल्या द्वीपकल्पावरची सगळ्यात लांब नदी आहे, हे लक्षात ठेवा. आता हा तक्ता बघा, इथे या पूर्ववाहिनी नद्यांचा संपूर्ण प्रवास एकदम मस्तपैकी दाखवलाय. गोदावरी उगम पावते आपल्या नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरमध्ये, तर कृष्णा महाबळेश्वरला. महानदीचा उगम छत्तीसगडमध्ये आणि कावेरी कर्नाटकच्या ब्रह्मगिरी पर्वतातून येते. आणि या सगळ्या नद्या वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवास करत शेवटी कुठे पोचतात? तर बंगालच्या उपसागरात. आता इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ह्या दोन प्रकारच्या नद्या समुद्राला मिळतात ना, त्यात एक मोठा फरक आहे. ज्या पूर्वेकडे वाहतात त्या आपल्यासोबत वाहून आणलेला गाळ समुद्राजवळ साठवतात आणि एक सुपीक प्रदेश तयार करतात, ज्याला आपण डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश म्हणतो. या उलट पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या तीव्र उतारावरून थेट समुद्रात मिसळतात, त्यामुळे तिथे ज्वार नदमुख म्हणजे खाडी तयार होते. हा एक खूप मोठा भौगोलिक फरक आहे. बरं, आता वळूया त्या बंडखोर नद्यांकडे, ज्या देशाच्या सामान्य उताराला चक्क आव्हान देतात आणि पश्चिमेकडे धावतात. खरं तर हा आहे प्रवाहाच्या विरुद्ध केलेला एक प्रवास. आता प्रश्न पडतो की असं का? तर यामागचं वैज्ञानिक कारण आहे रिफ्ट व्हॅली. सोप्या भाषेत सांगायचं तर खचदरी. म्हणजे काय होतं की जमिनीखालच्या ज्या प्लेट्स असतात त्या एकमेकांपासून दूर सरकतात आणि मध्ये खोल दरी तयार होते. नर्मदा आणि तापी याच दरीतून वाहतात. आणि गंमत म्हणजे या दरीचा उतारच पश्चिमेकडे आहे, म्हणूनच ह्या नद्याही पश्चिमेकडे वाहतात. पण या वैज्ञानिक कारणांसोबत एक खूप सुंदर पौराणिक कथासुद्धा आहे. असं म्हणतात की नर्मदेचं लग्न सोनभद्र नावाच्या नदाशी ठरलं होतं. पण सोनभद्राचं प्रेम होतं नर्मदेची मैत्रीण जुहिलावर. जेव्हा हे नर्मदेला कळलं तेव्हा ती इतकी संतापली की तिने आपला मार्गच बदलला आणि आयुष्यभर कुमारी राहून उलट्या दिशेने वाहण्याचा निर्णय घेतला. किती नाट्यमय आहे ना? म्हणूनच म्हणतात की नर्मदा आजही प्रवाहाच्या विरुद्ध एकटी वाहते. तर या आहेत त्या दोन प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या. इथे बघा, नर्मदा उगम पावते मध्य प्रदेशातल्या अमरकंटक इथे, आणि तापीचा उगम होतो सातपुडा पर्वतातल्या मुलताईमध्ये. आणि मग या दोन्ही नद्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात असा प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या नद्या म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत, त्या कोट्यावधी लोकांसाठी जीवन आहेत, त्यांच्या जीवनरेखा आहेत. पण जिथे जीवन असतं तिथे कधीकधी संघर्षही येतोच. म्हणूनच या नद्या जितकं मोठं वरदान आहेत तितकाच मोठा संघर्षाचा प्रवाहसुद्धा आहेत. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे नद्यांच्या काठी वसलेली आपली शहरं. नद्या आणि माणूस यांचं नातं खूप जुनं आणि अतूट आहे. मग ते गोदावरी काठचं नाशिक असो, कृष्णा काठचं सांगली असो किंवा तापी काठचं सुरत, जबलपूर, कटक ही सगळी मोठी ऐतिहासिक शहरं याच नद्यांच्या जीवावर मोठी झाली, समृद्ध झाली. या नद्या राज्यांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहेत. का? कारण त्यांच्या पाण्यावरच शेती, उद्योगधंदे, अगदी आपलं पिण्याचं पाणी सगळं काही अवलंबून आहे.
पण मग इथेच एक अडचण येते. जेव्हा एकच नदी अनेक राज्यांमधून वाहते तेव्हा तिच्या पाण्यावरून, पाणी वाटपावरून खूप मोठे वाद आणि संघर्ष उभे राहतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कावेरी पाणी विवाद. ही टाईमलाईन बघितली की लक्षात येईल हा वाद किती जुना आणि किती गुंतागुंतीचा आहे. विचार करा, याची सुरुवात झाली होती 1892 मध्ये, म्हणजे ब्रिटिश काळात. स्वातंत्र्यानंतरही तो सुटला नाही. मग 1990 मध्ये एक खास लवाद नेमला गेला आणि अखेर 100 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या वादानंतर 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निर्णय दिला. आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. बघा, नद्यांना राज्यांच्या किंवा देशांच्या सीमा कळत नाहीत, त्या फक्त वाहत राहतात. मग आपण आपल्या या वाहत्या जीवनरेखांना नवीन सीमा आणि नवे वाद न बनवता एक सामायिक वारसा म्हणून, एक ठेवा म्हणून कसं वाटून घेऊ शकतो? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे.